यापूर्वी नगरसेविका म्हणून काम पाहिलेलं आहे वार्डाचं आणि यापूर्वी प्रामुख्याने आपण सोडवलेले कुठले समस्या आहेत? नमस्कार, मी रोहिणी अशोक अंबुरे, नगरसेविका लोकमान्य नगरमध्ये होते यापूर्वी. यापूर्वी 2019 साली निवडून आम्ही आल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला कोविड ह्या सर्वात मोठ्या जागतिक महामारीचा सामना आम्हाला करावा लागला. तर त्या महामारीमध्ये पण मी त्यावेळेला अगदी घरात न बसता म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मी बाहेर जनतेमध्ये काम केलं. तर सर्वप्रथम मी लोकांची सेवा म्हणजे ज्या आरोग्याच्या ज्या सेवा होत्या, दवाखान्यामध्ये त्यावेळेला लोक जाऊ शकत नव्हते, तो फिरता दवाखाना मी इकडे आणून दिला लोकांना, म्हणजे घरोघरी औषध वाटप वगैरे, कोविडची लस उपलब्ध करणे आणि लोकांना म्हणजे अन्नधान्य पुरवठा. बऱ्याच कुटुंबांना त्यावेळेला रोजगार उपलब्ध नव्हता आपल्यामध्ये, तर बऱ्याच कुटुंबांना मी अन्नधान्याचे किट घरपोच केले. अगदी म्हणजे कुठलाही फेसबुक किंवा कुठल्याही प्रसार माध्यमामध्ये त्याची प्रसिद्धी केली नाही. मी फर्स्ट टाइमच आता माझ्या कामाचा म्हणजे लेखाजोखा आपल्या पुढे मांडत आहे. तर खूप प्रमाणामध्ये मी अगदी मोहपडा, लोकमान्य नगर, शांतीनगर ह्या साईडलाही मोठ्या प्रमाणात मी धान्य किट आणि हे खिचडी वाटप हे त्यावेळेला केलं. आणि आणि सततच म्हणजे विकास कामे तर केलीच, रस्ता, गार्डन हे करणे, सुशोभीकरण करणे आणि पाण्याची समस्या ही खूप प्रमाणामध्ये पाणी लोकमान्य नगरमध्ये, मोहपाड्यामध्ये पाण्याची समस्या होती. तो नियमितपणे करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि विजेच्या संदर्भात वीज पुरवठा पण म्हणजे सौर ऊर्जेचे ज्या ठिकाणी म्हणजे तुमचा विद्युत पुरवठा पोहोचू शकत नव्हता, म्हणजे 1-2 कुटुंब समजा आता नाला आहे तर नाल्याच्या पलीकडच्या ह्याच्यापर्यंत ती लाईट जाऊ शकत नव्हती, त्यावेळेला तिथे म्हणजे मागे 10 वर्षापासून तिथे लाईट गेलेली नव्हती, त्या ठिकाणी ती लाईट उपलब्ध करून अगदी 2 कुटुंबासाठी सुद्धा सौर ऊर्जेचे हे दिवे आम्ही लावून दिले. आता प्रामुख्याने आपल्या वार्डामध्ये कुठली समस्या आहे की भविष्यामध्ये ती अत्यंत महत्वाची समस्या आहे? कुठली समस्या? थोड्या प्रमाणामध्ये पाण्याची जी समस्या आहे ना, म्हणजे आता लोकमान्य नगरचा कसा थोडासा म्हणजे समोरचा भाग आहे तो थोडासा चढवडके आणि तिकडे उताराला तिकडे जरा पाण्याचा थोडा प्रश्न आहे. थोडा मागीलच्या आता नवीन ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत तर त्या बाजूला तिकडे पाणी पुरवठा पोहोचण्यात थोडासा अडथळा आहे. तर त्या ठिकाणी आम्ही नवीन टाकीचा प्रस्ताव देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार.